विद्यार्थी मित्रांनो, नवीन शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि तुम्ही SY BCom मधून TY BCom मध्ये यशस्वीपणे आल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन सुद्धा करतो. या शैक्षणिक वर्षामध्ये आपण 6 सब्जेक्ट शिकणार आहोत. त्या 6 सब्जेक्टपैकी जे 2 महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यापैकी एक जो कंपल्सरी सब्जेक्ट आहे तो म्हणजेच कॉमर्स हा विषय जो आहे, मग त्याच्यामध्ये 5th सेमिस्टरला आपण कॉमर्स 5 म्हणजेच मार्केटिंग हा विषय आपण शिकणार आहोत. म्हणजे जर कॉमर्स 5 म्हटलं तर मार्केटिंग हा विषय येतो. त्याचबरोबर आपण एक्सपोर्ट मार्केटिंग हा विषय सुद्धा शिकणार आहोत. आता एक्सपोर्ट मार्केटिंग आणि मार्केटिंगमध्ये आपल्याला मार्केटिंग हा शब्द सारखाच दिसतो, परंतु कॉमर्स 5th मध्ये कॉमर्स 5 हा जो सब्जेक्ट आहे, म्हणजे सेमिस्टर 5th मध्ये कॉमर्स 5 हा सब्जेक्ट जो आहे तो डोमेस्टिक मार्केटिंगच्या संदर्भात आहे, देशांतर्गत मार्केटिंगच्या संदर्भात आहे. आणि जो इंटरनॅशनल मार्केटिंगच्या संदर्भातला जो विषय आहे तो म्हणजेच एक्सपोर्ट मार्केटिंग होय. मग आपण आता ह्या विषयामध्ये म्हणजे विपणन हा जो आपला सब्जेक्ट आहे 5th सेमिस्टरला, त्याच्यामध्ये आपण 4 मॉड्यूल्स पाहणार आहोत. त्या 4 मॉड्यूल्स पैकी पहिला मॉड्यूल्स जो आहे तो म्हणजेच विपणन ओळख होय, इंट्रोडक्शन टू मार्केटिंग. आता याच्यामध्ये आपण विपणनाशी संबंधित जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, जी मूलभूत माहिती आहे, ती मूलभूत माहिती आपण या विषयामध्ये आपण पाहणार आहोत. तर चला आपण विपणनाशी संबंधित जी काही माहिती आहे ती माहितीचं अध्ययन आपण आजपासून करणार आहोत. आता विपणन म्हणजेच मराठीमध्ये आपण विपणन असं म्हणतो आणि त्याला इंग्लिशमध्ये मार्केटिंग असं म्हटलं जातं. आता ट्रॅडिशनल कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग जर आपण पाहिलं तर रिव्हॉल्व अराउंड द प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. म्हणजे जी विपणनाची संकल्पना आहे, ती संकल्पना अधिकाधिक प्रॉफिट कमवण्याशी संबंधित आपल्याला दिसून येते किंवा त्याच्या भोवताल फिरताना दिसून येते. जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं की हाऊ धिस वर्क ॲज डिमांडेड एक्सिडेड सप्लाय अँड द बायर वेअर फोर्स टू परचेस व्हॉट एव्हर वॉज ऑफर्ड टू देम. ज्यावेळेस आपण ट्रॅडिशनल कन्सेप्टचा जर विचार आपण केला तर आपल्या लक्षात येतं की सगळ्या ज्या काही वस्तूची निर्मिती जी आहे ती वस्तूची निर्मिती ही बहुतेक हाताने तयार केली जात होत्या, वस्तू हाताने तयार केल्या जात होत्या. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं, पण इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन जरी झालं असलं तरी डिमांड फार मोठ्या प्रमाणावर होती आणि सप्लाय कमी होता आणि त्यामुळे विक्रेता जी वस्तू विकत होता ती वस्तू खरेदीदारांना खरेदी करावी लागत होती. परंतु 1950च्या नंतरची जर सिच्युएशन आपण पाहिली तर मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आपल्याला दिसतो आणि 1950च्या नंतर मोर अँड मोर सप्लायर्स एंटर इन द मार्केट आपल्याला दिसून येतं आणि द मार्केट वॉज नो लॉंगर अ सेलर्स मार्केट. आणि मग आपल्याला दिसतं की ती मार्केट सेलर्स मार्केट न राहता ती मार्केट कन्झ्युमर मार्केट झालेली आपल्याला दिसून येते, म्हणजे 1950च्या नंतर. आताच्या वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की फंडामेंटल चेंजेस आर टेकिंग प्लेस इन द फील्ड ऑफ मार्केटिंग. खूप मोठ्या प्रमाणावर मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये, विपणनाच्या क्षेत्रामध्ये मूलभूत बदल झालेले आपल्याला दिसून येतात. विथ ग्लोबलायझेशन अँड लिबरलायझेशन कॉम्पिटिशन हॅज इंटेन्सिफाईड. जर 1991च्या नंतरची परिस्थिती आपण पाहिली तर आपल्याला दिसतं ग्लोबलायझेशन झालं, लिबरलायझेशन झालं, प्रायव्हेटायझेशन झालं भारतामधलं जर आपण विचार केला तर. कारण 1991 मध्ये भारत सरकारने नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं आणि त्याच्यानंतर ड्रास्टिक चेंजेस झालेले आपल्याला दिसून येतात. तर ही जी आहे ती संकल्पना आपल्याला दिसते की पहिले बायर संकल्पना होती, म्हणजे मार्केटिंगची जी संकल्पना होती ही बायर कन्सेप्ट होती आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिली
तर आपल्याला दिसतं की ती कन्झ्युमर पहिले मार्केटर कन्सेप्ट होती आणि त्याच्यानंतर कन्झ्युमर कन्सेप्ट झालेले आपल्याला दिसते. मग आता मार्केटिंग मे बी नॅरोली डिफाईन्ड ॲज, जर आपण मार्केटिंग, आता तुम्हाला लक्षात आलं की मार्केटिंग काय आहेत, मार्केटिंगच्या संबंधात काय संकल्पना अगोदर होत्या. आता जर आपण पाहिलं तर मार्केटिंगच्या संदर्भात असं संक्षिप्तपणे जर आपण पाहिलं तर ॲज अ प्रोसेस बाय विच गुड्स अँड सर्व्हिसेस आर एक्सचेंज अँड द व्हॅल्यू डिटरमाइंड इन द टर्म्स ऑफ मनी इज प्राइस. जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की संक्षिप्त स्वरूपामध्ये विपणनाच्या संकल्पनेचा विचार आपण केला तर वस्तू आणि ज्या सेवा आहेत त्या एक्सचेंज केल्या जातात अँड द व्हॅल्यू डिमांडेड इन द टर्म्स ऑफ मनी प्राइसेस, आणि जी काही जे व्हॅल्यू आहे, जे मूल्य आहे ते मनी प्राइसेस म्हणजे जे काही पैसा आहे त्या पैसा किंवा चलन आहे चलनाच्या किमतीमध्ये ते डिटरमाइंड केलेलं आपल्याला दिसून येतं. ही झाली नॅरो कन्सेप्ट. पण आपल्याला असं दिसतं की नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रास्टिक चेंजेस मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये झाले. इन मार्केटिंग इन्क्लूड्स ऑल दोज ॲक्टिव्हिटीज कॅरीड ऑन द ट्रान्सफर ऑफ गुड्स फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर्स आर प्रोड्युसर्स टू द कन्झ्युमर्स. मग नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर जे काही बदल झालेले आपल्याला दिसतं, इंडस्ट्रियलायझेशन झालं, ग्लोबलायझेशन झालं, लिबरलायझेशन्स मुळे मोठे चेंजेस झाले आणि आताच्या काळामध्ये आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचं युग आलेलं आहे. आणि याचा परिणाम असा झाला की ज्यावेळेस सेलर मार्केट होती आता ही बायर मार्केट झालेली आहे. त्यावेळेस सेलर वॉज द किंग ऑफ द मार्केट, नाव बायर इज द किंग ऑफ द मार्केट. आणि मग आपल्याला दिसतं की मार्केटिंगमध्ये केवळ वस्तू आणि सेवांची जी अदलाबदल आहे ती पैशामध्येच नाही, तर आता आपल्याला दिसतं की ऑल दोज ॲक्टिव्हिटीज कॅरीड ऑन द ट्रान्सफर ऑफ गुड्स फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर्स आर प्रोड्युसर्स टू द कस्टमर्स. वस्तू किंवा म्हणजे वस्तू किंवा सेवांचा जे काही उत्पादक आहे किंवा निर्माता आहे त्याच्यापासून वस्तू किंवा सेवांची जी ट्रान्सफर आहे टू द कस्टमर्स होण्यापर्यंत, म्हणजे ग्राहकांपर्यंत त्या वस्तू किंवा सेवांपर्यंत पोहोचण्यापर्यंत ज्या सर्व क्रिया, जी सर्व कार्य मार्केटरला करावी लागतात त्या सर्व कार्यांचा समावेश मार्केटिंगमध्ये होताना आपल्याला दिसून येतो. आता आपण पुढे जाऊया. मला असं वाटतं तुम्हाला हा पाठ समजलेला आहे. आता आपण पुढे जाऊया, त्याची व्याख्या आपण पाहूया, मार्केटिंगची व्याख्या. त्याच्यामध्ये आपण दोन व्याख्या आपण पाहणार आहोत. एक अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनची व्याख्या, असोसिएशन यांनी दिलेली व्याख्या, आणि दुसरी आहे विलियम स्टॅन्टन यांनी दिलेली व्याख्या. मग अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन काय सांगते आणि विलियम स्टॅन्टन काय सांगतात, तर अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन सांगते, त्याला आपण AMA असं म्हणतो. Marketing is a process of planning and executing to conception, pricing, promotion and distribution of goods, of ideas, goods and services to create exchange that satisfy individual and organization objectives. म्हणजे याचा अर्थ काय, तर विपणन हे एक संघटनेचे कार्य व क्रियांचा संच असून त्याद्वारे ग्राहकांकरता मूल्यांची निर्मिती, संज्ञापन व मूल्य पोहोचवण्याचे काम केले जाऊन संघटना व संघटनेतील विविध घटकांच्या फायद्याकरता ग्राहक संबंधांचे व्यवस्थापन करणे होय. लक्षात घ्या, हे काय मार्केटिंग, मार्केटिंग म्हणजेच काय, तर ग्राहक किंवा संघटनेचे जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टांचं समाधान करण्यासाठी वस्तू, सेवा किंवा आयडिया यांचं नियोजन करणे, त्यांचं अंमलबजावणी करणे, म्हणजे कन्सेप्ट संकल्पना आहेत, किंमत आहेत, संवर्धन आहेत, वितरण आहे, यांचं नियोजन करणे, यांचं अंमलबजावणी करणे, याची प्रक्रिया म्हणजेच विपणन होय. आणि हे कशासाठी केलं जातं, तर एका बाजूला व्यवसाय संघटनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकांचं समाधान करण्यासाठी
विपणनाच्या प्रक्रिया केल्या जातात. ह्या विपणनाच्या प्रक्रियेमध्ये ह्या सर्व गोष्टी येतात. आता विलियम स्टॅन्टन काय म्हणतात, तर मार्केटिंग इज अ टोटल सिस्टम ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज डिझाईन टू प्लॅन, प्राइस, प्रमोट, plan, price, promote, and distribute want satisfied products to target markets to achieve organizational objectives. म्हणजेच काय, मराठीतला जर आपण त्याचा अर्थ पाहिला, विपणन ही व्यावसायिक क्रियाकलापांची एक संपूर्ण प्रणाली आहे ज्यामध्ये उत्पादन, किंमत, संवर्धन आणि वितरणासाठी तयार केलेली समाधानकारक उत्पादने संघटनात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बाजारपेठेला लक्ष्य करतात. म्हणजे ही झाली त्याची मराठीतील व्याख्या. म्हणजेच काय, जर आपण त्याचं जर थोडंसं विश्लेषण पाहिलं तर मार्केटिंग इज अ टोटल सिस्टम ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज. म्हणजे विपणन काय आहे, तर विपणन ही व्यावसायिक क्रियेची एक संपूर्ण प्रणाली आहे ज्यामध्ये नियोजन असतं, किंमत असते, संवर्धन असते आणि वितरण असतं. सॅटिस्फाईड प्रोडक्ट्स टू टार्गेट मार्केट टू अचीव ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे हे कशासाठी असतं, तर व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी. आणि सॅटिस्फाईड प्रोडक्ट टू टार्गेट मार्केट म्हणजे जे काही लक्षित बाजारपेठ आहेत त्या लक्षित बाजारपेठेचं जे काही समाधान करायचं आहे ते समाधान करण्यासाठी अशा प्रकारच्या वस्तू की सेवांचे नियोजन करणं किंवा त्याची किंमत ठरवणं किंवा त्याचं संवर्धन करणं आणि ते वितरण करणं या सर्वांची एक प्रणाली म्हणजेच विपणन होय. तर अशा पद्धतीने विपणनाच्या संबंधात दोन व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. आपण ह्या दोन व्याख्यांच्या आधारे विपणनाची वैशिष्ट्ये काय आहेत आणि विपणनाचे महत्व काय आहे याच्याबद्दलची माहिती आपण पाहूया. मग याच्यामध्ये आपल्याला दिसतं बरेचसे वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. त्यामध्ये विपणनाच्या वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस, नियमित प्रक्रिया. विपणन ही एक मार्केटिंग इज अन ऑनगोइंग प्रोसेस ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स सर्व्हिस अँड सर्व्हिसेस टू कन्झ्युमर. ग्राहकांना वस्तू किंवा सेवांचं वितरण करणार म्हणजे ग्राहकांसाठी वस्तू किंवा सेवांची निर्मिती आणि वितरण करण्यासाठीची ही एक नियमित चालणारी विपणन ही प्रक्रिया आहे. इट इन्व्हॉल्व्स सेव्हरल ऍक्टिव्हिटीज अंडर टू सॅटिस्फाय देअर नीड्स अँड एक्सपेक्टेशन. ह्या विपणनाच्या कार्यांमध्ये प्रक्रियेमध्ये विविध कार्यांचा समावेश होतो ज्याद्वारे ग्राहकांच्या गरजांचं आणि अपेक्षांचं समाधान होतं. म्हणजेच ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा ह्या नेहमी बदलणाऱ्या असतात आणि त्या गरजांचं आणि अपेक्षांचं समाधान करायचं असेल तर विक्रेत्याला किंवा मार्केटरला ते कार्य कंटिन्युअस करावं लागत असतं. म्हणजेच विपणनाची प्रक्रिया ही नियमित प्रक्रिया आहे. नंबर 2 इन्व्हॉल्व एक्सचेंज. आता विपणनाच्या प्रक्रियेमध्ये एक्सचेंज म्हणजे विनिमयाचा समावेश आहे. एक्सचेंज इज द एसेन्स ऑफ मार्केटिंग. जर आपण पाहिलं मार्केटिंग म्हटलं की आपल्याला दिसतं एका बाजूला बिझनेस ऑर्गनायझेशनचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करणं असतं आणि दुसऱ्या बाजूला ग्राहक जो टार्गेट ऑडियन्स आहेत किंवा मार्केट मधला ऑडियन्स आहे त्यांच्या गरजांचं समाधान असतं. म्हणजे एका बाजूला ग्राहकांच्या गरजांचं समाधान कोण करतं, व्यवसाय करतं. म्हणजेच व्यवसाय ग्राहकांना गरजा आणि त्यांच्या अपेक्षांचं समाधान करण्यासाठी वस्तू सेवांची अवेलेबिलिटी करून देतात. दुसऱ्या बाजूला ग्राहकांना ज्या वस्तू किंवा सेवा किंवा कल्पना मिळतात त्याच्या मोबदल्यामध्ये ग्राहक व्यवसायाला पैसा अवेलेबल करून देतो. म्हणजेच दोन्ही आपल्याला दिसतं की पैशाच्या मोबदल्यामध्ये किंवा व्हॅल्यूच्या मोबदल्यामध्ये वस्तू आणि सेवांची काय होते, अदलाबदल होते. त्याला आपण विनिमय असं म्हटलेलं आहे. म्हणून विपणनाचं दुसरं वैशिष्ट्य आहे इन्व्हॉल्व एक्सचेंज. नंबर 3 आहे गुड्स सर्व्हिसेस अँड आयडियाज. त्याला आपण वस्तू, सेवा आणि कल्पना असं म्हणतो. म्हणजे
जो काही विपणनामध्ये विनिमय ज्याचा होतो किंवा विपणन ज्या वस्तूंचं होतं त्या वस्तूंमध्ये वस्तू असतात म्हणजे ज्या उत्पादने आहेत ते असतात, सेवा असतात आणि त्यासोबतच आयडिया सुद्धा असतात. मग वस्तूंमध्ये कोणत्या वस्तू येतात तर टँजिबल गुड्स येतात. मग टँजिबल गुड्स म्हणजे कोणत्या, ज्या दृश्य स्वरूपातल्या वस्तू आहेत त्या वस्तू किंवा ज्याला आपण टच करू शकतो, ज्याला आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. मग जसं कार्स आहेत, कपडे आहेत, मॅगझिन्स आहेत, टी व्ही आहेत, रेडिओ आहेत, ह्या सगळ्या वस्तू आहेत. सर्व्हिसेस कोणत्या आहेत तर एअरलाईन्स आहेत, इलेक्ट्रिसिटी आहे, टुरिझम आहेत, कुरिअर सर्व्हिसेस, याला आपण सर्व्हिसेस असं म्हणतो. आणि आयडियाज कोणत्या आहेत तर सेव्ह वॉटर आहेत, पल्स पोलिओ लसीकरण आहेत, सेफ ड्रायव्हिंग आहेत, अडल्ट एज्युकेशन आहेत, HIV एड्स अवेअरनेस आहेत. असे जे प्रोग्राम्स आहेत त्याला आपण आयडियाज असं म्हणतो. तर विपणन हे 3 म्हणजे वस्तू, सेवा आणि आयडियांचे केलं जात असतं. चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच मालकी हक्काचे हस्तांतरण. म्हणजे जर आपण पाहिलं तर विपणनामध्ये मालकी हक्काचं हस्तांतरण होत असतं. याचा अर्थ काय, त्याला आपण ट्रान्सफर ऑफ ऑनरशिप असं म्हटलेलं आहे. विपणनामध्ये काय होते की ज्यावेळेस खरेदी आणि विक्रीचे व्यवहार होत असतात तर विक्रीच्या अगोदर वस्तू, सेवा किंवा आयडिया ह्या विक्रेत्याच्या मालकी हक्काच्या असतात. And after purchasing or selling transaction, the transfer of ownership carried to the purchaser. बरोबर ना. Marketing leads to transfer of ownership and titles of goods from manufacturer to the consumer via intermediaries. जर आपण पाहिलं तर ट्रान्सफर ऑफ ऑनरशिप जी आहे ती कशी ट्रान्सफर होते उत्पादकापासून तर ग्राहकांपर्यंत, तर ती वाया इंटरमिडियरीज किंवा त्याला आपण मध्यस्थ असं म्हणतो. याचा अर्थ मध्यस्थांमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्युटर्स दिसतात, होलसेलर्स दिसतात, रिटेलर्स दिसतात. तर यांच्या माध्यमातून ती ट्रान्सफर ऑफ ऑनरशिप ती खरेदीदारांकडे येतात. Marketing functions like financing, packaging, risk bearing, etc. can lead to quick transfer of ownership. ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग किंवा फायदा ट्रान्सफर ऑफ ऑनरशिप साठी होतो. त्याच्यानंतर आपल्याला 6वं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर ते आहे कमर्शियल ॲज वेल ॲज नॉन कमर्शियल ॲक्टिव्हिटीज. म्हणजे जर आपण पाहिलं तर विपणन करत असताना आपल्याला दिसतं की विपणनाचं कार्य जसं व्यावसायिक संस्था करत असतात तसं अव्यावसायिक संस्था ज्या आहेत त्यांना सुद्धा विपणन करावं लागत असतात. मग आपण पाहतो की मार्केटिंग इज अप्लिकेबल to commercial as well as non-commercial organizations. Non-commercial organizations like schools, colleges, clubs, etc. म्हणजे जर कमर्शियल म्हटलं काय तर व्यावसायिक संस्था ज्यांचा उद्देश नफा कमवणे हा असतो त्यांना आपण व्यावसायिक संस्था असं म्हणतो. आणि ज्यांचा उद्देश नफा न कमवणे असतो त्यांचा म्हणजे नफा कमवणे नसतो त्यांना आपण अव्यावसायिक संस्था असं म्हणतो. म्हणजे शाळा, महाविद्यालय किंवा मग चॅरिटेबल ट्रस्ट आहेत, चॅरिटेबल ट्रस्ट आहेत किंवा मग हॉस्पिटल्स आहेत, ह्या सगळे जे आहेत यांना आपण नॉन कमर्शियल ऑर्गनायझेशन असं म्हणतो. म्हणजे ज्या पद्धतीने कमर्शियल ऑर्गनायझेशन्स आपलं स्वतःचं मार्केटिंग करत असतात त्याच प्रकारे नॉन कमर्शियल ऑर्गनायझेशन्सना सुद्धा मार्केटिंग करावं लागतं. त्याच्यानंतर नंबर 7वं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर इन्व्हॉल्व व्हेरियस फंक्शन. जर आपण पाहिलं तर मार्केटिंगमध्ये विविध जी काही कार्य आहेत त्या कार्यांचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो. मार्केटिंग इन्व्हॉल्व्स व्हेरियस फंक्शन्स लाईक रिसर्च, मार्केटिंग रिसर्च, प्रोडक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपिंग, ब्रँड बिल्डिंग, advertising, etc. These functions enables the marketers to serve their consumers effectively. मग आपण मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या कार्याचा समावेश होता आपण पाहिलं होतं की ट्रॅडिशनल मार्केटिंग मध्ये वस्तू आणि सेवांची एक्सचेंज अदलाबदल एवढंच पाहिलं होतं. परंतु जर आताच्या मॉडर्न जर मार्केटिंग कन्सेप्टचं जर आपण उदाहरण घेतलं तर याच्यामध्ये केवळ वस्तू आणि सेवांची अदलाबदलच नाही तर वस्तूंच्या निर्मितीपासून तर ग्राहकांच्या समाधानापर्यंत किंवा वस्तूच्या निर्मितीच्या आधी म्हणजेच त्याच्यामध्ये
ग्राहकांच्या गरजा आवडी ह्या ओळखण्यासाठी ग्राहकांच्या गरजांचा शोध घेण्यासाठी मार्केटिंग रिसर्च ह्या पासून तर ग्राहकांच्या गरजांच्या समाधानापर्यंत अशा अनेक कार्यांचा विविध कार्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. त्याच्यानंतर आहे अचीव ऑर्गनायझेशनल गोल. तर आपण संघटनेची उद्दिष्ट पूर्ण होतात. ते ऑब्वियसली आपण याच्यामध्ये पाहिलंच आहे की काय होतं की एव्हरी ऑर्गनायझेशन हॅज सर्टेन ऑब्जेक्टिव्ह लाईक अर्निंग प्रॉफिट, क्रिएटिंग गुडविल, expansion and diversification etc. Marketing activities are undertaken to achieve these essential objectives. जर पाहिलं आपण तर आपल्याला असं दिसतं की प्रत्येक व्यावसायिक संघटनेची काही उद्दिष्ट असतात, तसं अव्यावसायिक संघटनेची सुद्धा उद्दिष्टे असतात. मग व्यावसायिक संघटनेचं उद्दिष्ट जर आपण पाहिलं तर नफा कमवणे हे आहे, व्यवसायाचा विस्तार करणे आहे, बाजारपेठेमध्ये नवनवीन माल इंट्रोड्यूस करणं आहे, बाजारपेठ कॅप्चर करणं आहे, हे उद्दिष्ट असतं. आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जे मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज कराव्या लागत असतात, म्हणजेच प्रभावीपणे मार्केटिंग करावं लागत असतात. आणि प्रभावीपणे मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज केल्या तर उद्दिष्टे पूर्ण होतात. आफ्टर दॅट नंबर 9 आपल्याला जर वैशिष्ट्ये पाहायचं असेल तर ते आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. त्याला आपण सामाजिक उत्तरदायित्व असं म्हणतो. द कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग हॅज अंडरगो सिग्निफिकंट चेंजेस. It no longer concentrate only on profit maximization. Fulfilling social responsibility is one of the essential of modern market. जर आपण पाहिलं तर आताची जी काही आधुनिक संकल्पना आहे त्या आधुनिक संकल्पनेमध्ये केवळ नफा कमवणे एवढंच उद्दिष्ट असता कामा नये, तर नफ्याचा काही भाग हा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फुलफिल करण्यासाठी म्हणजे सामाजिक दायित्व सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ठेवावा लागत असतो. म्हणजेच मार्केटिंगचं जे आणखी वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फुलफिल करणे. त्याच्यानंतर 10वं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर ते आहेत डायनॅमिक मार्केटिंग एन्व्हायरमेंट. डायनॅमिक मार्केटिंग एन्व्हायरमेंट याचा अर्थ हा आहे त्याला आपण गतिमान विपणन पर्यावरण असं म्हणतो. येस ऑब्विसली आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये म्हणजे FY BComच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये बिझनेस एन्व्हायरमेंट हा भाग शिकलेला आहे. आणि बिझनेस एन्व्हायरमेंट म्हणजेच काय तर सराउंडिंग सिच्युएशन ऑफ द बिझनेस, जी काही व्यवसायाच्या सभोवतालची परिस्थिती आहे आणि त्याला आपण विपणन पर्यावरण असं म्हणतो, बिझनेस एन्व्हायरमेंट असं म्हणतो. तर हे जे पर्यावरण जे आहे ते पर्यावरण नेहमी गतिमान असतं. म्हणजे बिझनेस एन्व्हायरमेंट म्हणा किंवा मार्केट एन्व्हायरमेंट म्हणा हे कसं असतं डायनॅमिक असतं, गतिमान असतं. त्या बिझनेस एन्व्हायरमेंटचा बिझनेस ऑर्गनायझेशनवर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली परिणाम होत असतो आणि त्यातून काही व्यवसायाच्या समोर संधी निर्माण होत असतात आणि काही त्यामुळे समस्या निर्माण होत असतात. तर ह्या दोन्हींना संधीचा फायदा घेणे आणि समस्यांना सामोरे जाण्यासाठी बिझनेस ऑर्गनायझेशनला नेहमी म्हणजे तयार राहावं लागतं आणि त्यामुळे मार्केटिंग एन्व्हायरमेंट हे गतिमान स्वरूपाचं असतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फोकस ऑन टार्गेट कस्टमर्स. लक्ष ग्राहकांवर केंद्रित करणे, ग्राहकांवर लक्ष केंद्रित करणे. Marketers have realized that it is not possible to serve and satisfy all consumers. Therefore, they concentrate their marketing efforts on selective target audience. Effective marketing involves identifying such target customers and trying to satisfy them. जर आपण पाहिलं तर एखादी वस्तू उत्पादित केल्यानंतर त्या वस्तूमुळे सर्वच ग्राहकांच्या गरजांचं समाधान होतं असं नाही. सगळ्याच ग्राहकांच्या गरजांचं समाधान करतात असं नाही. जसं आपण उदाहरण घेतलं कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्स आहे, सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू आहे. तर सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तूंमुळे सगळेच ग्राहक समाधानी होतात असं नाही. लहान मुलं ती वस्तू परचेस करत नाही किंवा जे वयोवृद्ध आहेत किंवा जे मिडल एजेस पर्सन आहेत ते परचेस करत नाही. जे तरुण मुलं आहेत मुली आहेत तेच परचेस करतात. म्हणजे त्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचा जो ग्राहक आपण पाहिला तर आपल्याला दिसतं की तरुण ग्राहक आहे, बरोबर ना. किंवा आपण दुसरं उदाहरण घेतलं जसं
मर्सिडीज बेन्झ आहेत किंवा BMW कार आहे किंवा ॲपल मोबाईल आहे. तर याचा कस्टमर्स कोण आहे, तर जो श्रीमंत वर्ग आहे तो त्यांचा टार्गेट ऑडियन्स. कोणीही नाही घेणार. तर टार्गेट सगळ्याच ग्राहकांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा जो त्या वस्तूसाठीचा टार्गेट ऑडियन्स आहे त्या टार्गेट ऑडियन्सवर लक्ष केंद्रित करणं हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला वैशिष्ट्यांमध्ये दिसून येतो. आफ्टर दॅट मार्केटिंग मिक्स, तर आपण विपणन मिश्र असं म्हणतो. मार्केटिंग इज सम टोटल ऑफ 4 इम्पॉर्टंट एलिमेंट्स. जर आपण पाहिलं तर मार्केटिंग मिक्समध्ये 4 घटकांचा समावेश होतो. त्या घटकांमध्ये 4 P येतात. 4P असं त्याला म्हटलं जातं. पहिला P फॉर प्रोडक्ट, दुसरा P फॉर प्राइस, तिसरा P फॉर प्लेस आणि चौथा P फॉर प्रमोशन. ह्या 4 घटकांनी मिळून मार्केटिंग मिक्स बनत असतं. These 4P called marketing mix elements, the success of marketing depend upon an appropriate combination of marketing mix elements. जर मार्केटिंग यशस्वी व्हायचं असेल तर अशा वेळेस हे जे 4 मार्केटिंगचे जे की कंपोनंट्स आहेत त्यांचं योग्य पद्धतीने कॉम्बिनेशन होणं गरजेचं आहे. आणि शेवटी आहे इंटिग्रेटेड मार्केटिंग फंक्शन्स, त्याला आपण एकात्मिक व्यवस्थापन कार्य असं म्हणतो. द मार्केटिंग फंक्शन मस्ट बी इंटिग्रेटेड विथ द अदर फंक्शन्स इन एरिया of the organization which include production, finance, research and development, personnel, etc. Such integration help an organization to achieve its overall objectives. जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की व्यवसायामध्ये कोणत्याही बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये विविध विभाग असतात, विविध कार्य चालू असतात आणि त्या कार्याचं एक वेगळं डिपार्टमेंट असतं. जसं मार्केटिंग हे कार्य आहे तर मार्केटिंगसाठी मार्केटिंग डिपार्टमेंट असतं. प्रोडक्शन हे कार्य आहे तर प्रोडक्शनसाठी प्रोडक्शन डिपार्टमेंट्स असतं. सेलिंग हे कार्य आहे तर सेलिंगसाठी वेगळे डिपार्टमेंट्स. ह्या सगळ्या डिपार्टमेंटचे कार्य जरी एकमेकांपासून भिन्न असले, वेगळे असले तरी ते एकमेकांवर अवलंबून आहे. आणि जर ते एकमेकांवर अवलंबून असतील तर त्यांच्यामध्ये इंटिग्रेशन होणं, एकात्मीकरण होणं हे गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने फीचर्स ऑफ मार्केटिंग हा जो पार्ट आहे तो आपण आता पाहिलेला आहे. पुढे आपण जाऊया ते म्हणजेच इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग. विपणनाचं काय महत्त्व आहे, विपणन का केलं जातं आणि विपणन हा बिझनेस ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने का महत्त्वाचा घटक आहे. विपणनावरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. जेवढं योग्य पद्धतीने विपणन केलं, सक्सेसफुल पद्धतीने विपणन केलं तर बिझनेस ऑर्गनायझेशनला सक्सेस मिळतो. आणि जर इफेक्टिव्हली म्हणा परिणामकारकपणे जर आपण विपणन केलं, मार्केटिंग केलं तर त्याचा बिझनेस ऑर्गनायझेशनवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो सक्सेसवर. तर आता आपण त्याचे महत्त्व जर आपण पाहिलं तर नंबर 1 आहे सॅटिस्फाईड कस्टमर्स वॉन्ट. ग्राहकांच्या गरजांचं समाधान होतं. येस, ऑब्विसली आता जी परिस्थिती आहे, आताचं जे मार्केटिंग कन्सेप्ट आहे, सोसायटल मार्केटिंग कन्सेप्ट आपण असं म्हणतो किंवा ज्या आताच्या मार्केटिंग कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टमध्ये आपल्याला दिसतं की ग्राहकांच्या गरजांचं समाधान वर अधिक भर दिला जातो. मार्केटिंग इन्व्हॉल्व्स प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू कंझ्युमर. The essence of marketing is to understand the need and want of customer. जर आपण पाहिलं तर ज्या वस्तू आणि सेवांची निर्मिती उत्पादन उद्योगांमध्ये होत असते त्या वस्तू आणि सेवांच्या मधून ग्राहकांच्या समाधान होणं हे एक महत्त्वाचं भाग त्याच्यामध्ये असतो. आणि जर ग्राहकांच्या गरजांचं समाधान होत असेल किंवा अपेक्षांचं समाधान होत असेल तर असाच व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. आणि त्यामुळे मार्केटिंग मुळे ग्राहकांच्या गरजांचं समाधान होतं. नंबर 1. नंबर 2 आहे अचिव्हिंग ऑब्जेक्टिव्ह. दुसरं आहे अचिव्हिंग ऑब्जेक्टिव्ह. आपण वैशिष्ट्यांमध्ये हा भाग पाहिलेला आहे. म्हणजेच 8वा जो पॉइंट आहे अचीव ऑर्गनायझेशनल गोल, इथे आपण अचीव ऑब्जेक्टिव्ह आपण पाहतो. सेम आहे आणि तो पार्ट आपण समजून घेतला आहे.
By understanding marketing activities, business firm can earn profit. This helps them to achieve their objectives such as increase in market share, create goodwill, expansion of the business and so on. बिझनेस ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने ऑब्जेक्टिव्ह काय असू शकतात, तर बिझनेस ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने नफा कमवणे हे उद्दिष्ट असू शकतं. मी अगोदरच सांगितलं आहे, बाजारपेठेमध्ये इंट्रोडक्शन आहेत, एक्सपान्शन आहेत, गुडविल क्रिएट करणे आहे, रेप्युटेशन क्रिएट करणे आहे. आणि जर योग्य पद्धतीने जर मार्केटिंग केलं गेलं तर त्याच्यातून ग्राहकांच्या गरजांचं आणि अपेक्षांचं समाधान होतं आणि त्यातून जो बिझनेस ऑर्गनायझेशनला पैसा मिळतो, नफा मिळतो, त्याच्यातून बिझनेस ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह अचीव करता येऊ शकतात. नंबर 3 आहे क्रिएट युटिलिटी, उपयोगितेची निर्मिती. आता याच्यामध्ये उपयोगिता 4 प्रकारची उपयोगिता आहे. ह्यामध्ये प्लेस युटिलिटी आहे, टाइम युटिलिटी आहेत, ऑनरशिप युटिलिटी आहेत. ह्या ज्या युटिलिटीज आहेत, ह्या युटिलिटीज जे हे आहेत, प्लेस युटिलिटी, जसं मार्केटिंग हेल्प्स इन क्रिएटिंग टाइम, प्लेस, फॉर्म अँड पोझिशन युटिलिटीज. ह्या 4 प्रकारच्या युटिलिटीज आपल्याला मार्केटिंगमुळे अचीव होत असतात, उपयोगितांची निर्मिती किंवा क्रिएट होत असतात. मग आपल्याला त्याचं युटिलिटी जर आपण पाहिलं तर मग त्याचं फार मोठं एक्सप्लेनेशन होऊ शकतं. हे आपण ऑफलाईन लेक्चर्समध्ये आपण घेतोच. हे आपल्याला समजण्यासाठी आपण हे एक्स्ट्रा एफर्ट्स घेत आहे. तर ज्या काही उपयोगितांची निर्मिती आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं टाइम युटिलिटी निर्माण होते, प्लेस युटिलिटी निर्माण होते, त्याच्यानंतर फॉर्म युटिलिटी निर्माण होते आणि पोझिशन युटिलिटी निर्माण होते. त्याला वेळ उपयोगिता असं म्हणतात. दुसरं आहेत त्याला आपण प्लेस युटिलिटीज, त्याला आपण स्थळ उपयोगिता असं म्हणतो. तिसरं आहे ते म्हणजेच फॉर्म युटिलिटी, त्याला आपण स्वरूप उपयोगिता असं म्हणतो. आणि पोझिशन युटिलिटी, त्याला आपण मालकी हक्क उपयोगिता असं, मालकी उपयोगिता असं म्हणतो. तर ह्या 4 उपयोगिता मार्केटिंगमुळे निर्माण होतात. नंबर 4 चौथं जर महत्व आपण पाहिलं तर वाइडनिंग मार्केट आहे, बाजारपेठेचा विस्तार आपल्याला दिसतो. इफेक्टिव्ह मार्केटिंग एनेबल्स अ फर्म टू एक्सपांड इट्स मार्केट. जर मार्केटिंग योग्य पद्धतीने झालं, परिणामकारकपणे झालं, तर त्याचा परिणाम बाजारपेठेच्या वाढीवर, विस्तारावर होताना आपल्याला दिसून येतो. मार्केटिंग इन्क्लूड्स व्हेरियस प्रमोशनल टूल्स लाईक ॲडव्हर्टायझिंग, प्रमोशनल, पर्सनल सेलिंग, सेल्स प्रमोशन, डायरेक्ट मार्केटिंग एक्सेट्रा. जे काही विपणनाची जी साधनं आहेत त्या साधनांमध्ये जाहिरात आहेत, व्यक्तिगत विक्री आहेत, प्रत्यक्ष विपणन आहेत, विक्रय संवर्धन आहेत. अशा साधनांचा उपयोग केला जातो आणि या साधनांमुळे स्थानिक पातळीवरून प्रादेशिक वरून राष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरून जागतिक स्तरावर बाजारपेठ विस्तारते. नंबर 5 आहे फेस कॉम्पिटिशन. हा सुद्धा भाग आपण याच्यामध्ये पाहिलेला आहे. फेस कॉम्पिटिशन याला आपण स्पर्धेला सामोरे जाता येते असं त्याला म्हटलेलं आहे. Competition is a fierce in the marketplace. Research of marketing functions helps in finding out the market trends, competition performance, competitor strategies, policies of the government and so on. जर आपण पाहिलं तर बाजारपेठेमध्ये आपल्याला जर स्थिर राहायचं असेल, बाजारपेठेतील स्पर्धेला समोर जायचं असेल तर बाजारपेठेच्या संबंधातला अभ्यास आपल्याला करावा लागत असतो आणि त्यासाठी बाजारपेठेचं संशोधन करावं लागतं. आणि संशोधन करत असताना याच्यामध्ये मग बाजारपेठेतील ग्राहकांचं संशोधन आहे, बाजारपेठेतील स्पर्धेचं संशोधन आहे, स्पर्धेची तीव्रता आहेत, गव्हर्नमेंट पॉलिसीज आहेत, त्याच्या संदर्भातलं संशोधन करावं लागतं. आणि सगळं जर संशोधन केलं, सगळ्या जर माहिती घेतली, अभ्यास केला तर हे सगळं मार्केटिंगच्या माध्यमातून होतं आणि त्यामुळे बाजारपेठेत ग्राहक म्हणजे मार्केटरला स्पर्धेला तोंड देता येऊ शकतं. त्याच्यानंतर नंबर 6 आहेत ते म्हणजेच गुडविल, त्याला आपण नावलौकिक असं म्हटलेलं आहे.
Effective marketing enables an organization to enhance its reputation. जर योग्य पद्धतीने विपणन केलं तर त्या बिझनेस संबंधित बिझनेस ऑर्गनायझेशनचे एक प्रतिष्ठा किंवा नावलौकिक बाजारपेठेमध्ये निर्माण होते. बाय प्रोव्हाइडिंग क्वालिटी प्रोडक्ट्स ॲज रिझनेबल प्राइस इट क्रिएट्स सॅटिस्फाईड कस्टमर्स अँड डीलर्स. जर मार्केटरने कमी किमतीमध्ये किंवा परवडणाऱ्या किमतीमध्ये दर्जेदार वस्तू मार्केटमध्ये अवेलेबल करून दिल्या तर त्याच्यातून ग्राहक आणि जे वितरक आहेत ते समाधानी होतात आणि त्यामुळे धिस क्रिएट्स अ पॉझिटिव्ह इमेज ऑफ द ऑर्गनायझेशन इन देअर माइंड. आणि त्यामुळे ह्या सर्व घटकांच्या मनामध्ये व्यवसायाबद्दल एक चांगली पॉझिटिव्ह इमेज जी आहे, सकारात्मक जी प्रतिमा निर्माण करत असते. सकारात्मक प्रतिमा म्हणजेच गुडविल होय. त्याच्यानंतर आहे इंट्रोडक्शन ऑफ न्यू प्रोडक्ट्स, म्हणजे नवीन वस्तू बाजारात उतरवणे होय. In order to stay ahead in competition, it is necessary for an organization to develop new products frequently. Market functions, research, product development, etc. facilitate introduction a new products. जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं की कोणत्याही बिझनेस ऑर्गनायझेशनला मार्केटमध्ये सर्वाईव्ह व्हायचं असेल तर कालांतराने नवनवीन वस्तू मार्केटमध्ये लॉन्च कराव्या लागत असतात. आणि नवीन वस्तू लॉन्च करायच्या असेल तर बाजारपेठेचं रिसर्च जो आहे, संशोधन करावं लागत असतं. मग त्याच्यामध्ये मार्केट रिसर्च आहेत, प्रोडक्ट रिसर्च आहेत, प्रोडक्ट डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज आहेत. ह्या सगळ्याचा अभ्यास जर आपण केला तर त्याच्यातून नवनवीन वस्तू निर्माण होत असतात. आणि ज्यावेळेस मार्केटरचं एक प्रतिष्ठा मार्केटमध्ये निर्माण होते तर नवीन वस्तू लॉन्च केलेल्या नवीन वस्तू सुद्धा बाहेरकडून खरेदीदारांकडून त्या खरेदी केल्या जात असतात. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट आहे जनरेट एम्प्लॉयमेंट, त्याला आपण रोजगार निर्मिती असं म्हणतो. रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसून येते. मार्केटिंग जनरेट जॉब ऑपॉर्च्युनिटीज डायरेक्टली और इनडायरेक्टली. मार्केटिंगमुळे काय होतं तर मार्केटिंगमुळे ज्या काही मार्केट ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होतात तर त्या मार्केट ऑपॉर्च्युनिटीज मोठ्या प्रमाणात मार्केट ऑपॉर्च्युनिटी निर्माण होतात त्या डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. मार्केटिंग इन्व्हॉल्व्स व्हेरियस फंक्शन्स लाईक प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, प्रमोशन, बँकिंग एक्सेट्रा. अनेक प्रकारचे जे काही मार्केटिंगमध्ये जर आपण पाहिलं प्रोडक्शन आहेत, बँकिंग आहे, इन्शुरन्स आहेत, फायनान्स आहे, ट्रान्सपोर्टेशन आहेत, असे विविध प्रकारचे जे फंक्शन्स किंवा विविध प्रकारचे उद्योग उभे राहत असतात. आणि त्यामुळे अशा प्रोडक्शन युनिट्समध्ये उद्योग निर्माण होत असताना प्रोडक्शनवर अवलंबून असणारे इतर युनिट्स आहेत ते युनिट्समध्ये सुद्धा रोजगार निर्माण होत असतात. तर हे सगळं मार्केटिंगमुळे होतं. जेवढं मार्केटिंग जास्त होईल तेवढं प्रोडक्शन जास्त होते आणि प्रोडक्शन युनिट्स वाढलं की त्याच्या आधारे मोठ्या प्रमाणावर इतर ऑक्झिलरी बिझनेस ते उभे राहतात. त्याच्यानंतर 9वं जर आपण महत्त्व पाहिलं ते म्हणजे इम्प्रूव्ह स्टँडर्ड ऑफ लाईफ किंवा लिव्हिंग. राहणीमानाच्या दर्जात सुधारणा होते. यस, ऑब्विसली राहणीमानाच्या दर्जात सुधारणा कशी होते तर मार्केटिंग फॅसिलिटेट्स इंट्रोडक्शन ऑफ न्यू अँड बेटर प्रोडक्ट्स. इट ऑल्सो इंटेन्सिफाईज कॉम्पिटिशन, फोर्सिंग द मार्केट्स टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट्स and offer these reasonable price, these ultimate benefits to the consumer. जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते. आपण 8व्या महत्व आपण पाहिलं. रोजगार निर्मिती झाली की त्यामुळे लोकांकडे इन्कम सोर्सेस येतात. इन्कम सोर्सेस आल्यात की पर्चेसिंग पॉवर वाढतात आणि पर्चेसिंग पॉवर वाढल्यामुळे रोजगार निर्मितीमुळे लोकांकडे पैसा येतो आणि मार्केटिंगमुळे चांगल्या दर्जाच्या वस्तू मार्केटमध्ये अवेलेबल होतात. म्हणजेच एका बाजूला पैसा येणे आणि दुसऱ्या बाजूला दर्जेदार वस्तू मार्केटमध्ये अवेलेबल असणे, त्यातून दर्जेदार वस्तूंच्या खरेदीमधून ग्राहकांच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये वाढ होते. त्याच्यानंतर एनेबल्स अ प्राइस कंट्रोल. हा एक भाग आपल्याला लक्षात येऊ शकतो की जे काही प्राइस कंट्रोलिंगसाठी म्हणजे आपण पाहतो की मार्केटिंग नसेल तर किमतीमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते, कंट्रोल राहू शकत नाही.
मार्केटिंग काय करतं, कंटिन्युअस प्रोडक्शन, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन, कंटिन्युअस प्राइसिंग, कंटिन्युअस ट्रान्सपोर्टेशन करते. ह्या सगळ्या गोष्टी मार्केटिंगमुळे शक्य होतात. आणि ज्यावेळेस कंटिन्युअस प्रोडक्शन आहे, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन आहे, कंटिन्युअस ट्रान्सपोर्टेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्युअस होत असतात. तर त्यामुळे ज्या पद्धतीने मागणी स्थिर असते त्या पद्धतीने उत्पादन आणि पुरवठा सुद्धा स्थिर असतो. आणि याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या किमती स्थिर ठेवता येतात, स्टेबल ठेवता येतात. त्याच्यानंतर आहे इकॉनॉमिक ग्रोथ, त्याला आपण आर्थिक वाढ असं म्हणतो. आर्थिक वाढ, आर्थिक विकास होतो. मार्केटिंग ब्रिंग्स इंडस्ट्रियल ग्रोथ. विपणनामुळे काय होतं की विपणनामुळे औद्योगिक वाढ होते, औद्योगिक विकास होतो. इट फॅसिलिटेट्स ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. It creates demands for goods and services which encourages production and distribution activities. Thus brings about overall economic growth. जर इकॉनॉमिक ग्रोथ साठी काय आवश्यक आहे, तर इकॉनॉमिक ग्रोथ साठी जे काही त्या देशात असणारे जे संसाधन आहे त्या संसाधनाचा ऑप्टिमम युटिलायझेशन होणं आहे. आणि ऑप्टिमम युटिलायझेशन झालं तर त्याच्यातून वस्तू आणि सेवांची जी काही मागणी आहे ती मागणी निर्माण होते. मागणी निर्माण झाली की त्याच्यातून वस्तू आणि सेवांचा सप्लाय होत असतो किंवा प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन होत असतं. ह्या सर्वांमध्ये देशाला आर्थिक उत्पन्न मिळत असतो, रेव्हेन्यू मिळत असतो. आणि रेव्हेन्यूचा उपयोग जे काही उत्पन्न आहे जीएसटीच्या माध्यमातून असेल किंवा इतर टॅक्सेसच्या माध्यमातून असेल, आणि ह्या रेव्हेन्यूचा उपयोग किंवा टॅक्सेसचा उपयोग मग देशाची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी केला जात असतो. तर अशा पद्धतीने आज आपण विपणनाची थोडक्यात आपण माहिती, त्याच्या व्याख्या, विपणनाची वैशिष्ट्ये आणि विपणनाचं महत्व काय आहे ते आपण पाहिलेलं आहे. उद्याच्या लेक्चर्स मध्ये आपण दुसरा भाग पाहू. त्याच्यामध्ये आपण फंक्शन्स ऑफ मार्केटिंग हा भाग बनवणार आहोत. ठीक आहे, थांबूया.